नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला झटपट अशी साधी सोपी कमी साहित्यात भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे कांदा टोमॅटो घेतलेला आहे छान बारीक कट करून, नंतर हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला, मिरच्या घेतलेल्या आहेत काही कापून आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि जाड आणि बारीक असा मिक्स मी इथे फरसाण घेतलेला आहे 1 वाटीभर। तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त अशी छान कमी साहित्यात होणारी आणि चटपटीत अशी भाजी तयार करणार आहोत आणि एकदम सोपी अशी पद्धत आहे। तर इथे बघा पॅन मध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरे छान तडतडवून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे, कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या इथे घालून घेतलेल्या आहेत आणि नंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा व्यवस्थित बारीक असा चिरून घेतलेला आहे। तर तो आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगल्या पद्धतीने इथे परतवून घेणार आहे। थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचे आहेत। तर चांगल्या पद्धतीने हे देखील 1-2 मिनिटं या फोडणीमध्ये आपल्याला परतवायचे आहेत आणि जेवढी आपल्याला मिठाची इथे गरज आहे तेवढं मीठ मी इथेच टाकणार आहे। हे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगलं सॉफ्ट असं शिजून निघतं आणि मऊ देखील होतात ते लवकर मिठामुळे। तर अशा पद्धतीने बघा झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर परत एकदा हे सर्व साहित्य मी परतवून घेणार आहे व्यवस्थित। तुम्हाला जर अशी भाजी बनवायची असेल तर नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त लागते। तर इथे बघा मी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घेतला होता तो इथे टाकून घेतलेला आहे। तर असं सगळं टाकल्यानंतर ते देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं ह्या कांद्याला टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर 1 वाटी एवढा फरसाण आणि त्यावर भरपूर सारी कोथिंबीर मी टाकून घेणार आहे आणि हे देखील 1-2च मिनिट आपल्याला मिक्स करायचं आहे। झटपट अशी ही भाजी आपली लगेच तयार होते, खूप जास्त वेळ याला परतत बसण्याची गरज नाहीये आणि तुमचा फरसाण साधा आहे, तिखट आहे, यानुसार तुम्ही तिखट कमी अधिक करू शकतात। आणि इथे रंग बघू शकतात, झटपट 5 ते 10 मिनिटातच ही भाजी तयार होते। तुमची सकाळची केलेली भाजी संपली असेल किंवा जेवताना थोडंसं पुरवठा म्हणून तुम्हाला एखादी भाजी करायची असेल तर ही नक्कीच करून बघा। तुम्ही भाकरी आणि पोळी या कशासोबत देखील खाऊ शकतात। तर इथे बघा मी पोळीवरच ही भाजी वाढून घेतलेली आहे, अगदी मस्त वाफा निघतायत, गरमागरम ही छान चविष्ट अशी भाजी तयार करून घेतलेली आहे। नंतर इथे मी लिंबाची फोड देखील ठेवून घेतलेली आहे। तर आता आपण बघा मस्त इथे थोडंसं लिंबू या भाजीवर पिळून ही भाजी खाणार आहोत। तर अशा पद्धतीने मस्त ही झटपट भाजी करा आणि छान गरमागरम या भाजी आणि पोळीचा आस्वाद घ्या। तर साधी सोपी आहे ना रेसिपी, आवडली असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी करून बघा। थँक्यू।